नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे दादूची आई, एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मी गाजरचा हलवा बनवणार आहे. तर हे पण अर्धा किलोच्या आसपास गाजर घेतलेले आहेत. गाजर धुवून घेतलेले आहेत. बाजारात मी गाजर आणलेले होते. तर काही गाजर आम्ही जेवणाबरोबर खाल्ले कच्चे, पण आजी बाबांना चावले जात नाही, त्यांना दाता नाहीत, म्हणून म्हटलं चला आज गाजरचा हलवा बनवावा. अशी सालं काढून घेतलेली मी गाजर हलव्याची. या किसणीनेच आता मी किसून घेणार आहे सगळे. छोट्या किसणीने सगळे गाजरचं किस झालेलं आहे बनवून. आता कढई ठेवली मी गॅसवर आणि त्याच्यात आता तूप टाकून घेते. या पळीच्या साह्याने एक पळी फुल असं तूप पडेल ते भुते. अजून थोडंसं टाकणार आहे मी. तर हे म्हशीच्या दुधाचं मी घरी बनवलेलं तूप आहे, त्याचा वापर करते मी गाजरचा हलवा बनवण्यासाठी. गावरान तुपात खूप छान लागतो तो बनवला तर. तूप विरघळून झाल्यानंतर त्याच्यात आता गाजरचा हलवा टाकून घेते मी. गाजरचा किस. गाजरचा किस आता मी तुपात टाकून घेणार आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत तर भरपूर प्रमाणात बाजारात मस्त असे हे बाय ताजे गाजर विकायला येतात. छान असे परिवारच्या बाजूला पण चांगले असते. मी आमच्या गावाच्या मार्च बाजार करते भाजी द्यायचा. आणि ते आमच्या संध्याकाळच्या जेवणासाठी एका पात्रावरची भाजी पण बनवून घेतली मी तिकडे. त्याच्या तुपात 5 मिनटं तुपात तसं शिजू द्यायचं होतं किस, गाजरचं किस. खूप छान लागतं. अशा पद्धतीने बनवून बघा. गाजरचा हलवा खूप छान लागतो. तेव्हा 5 मिनटं आता तुपामध्ये शिजू देणार आहे. आणि दुधात बनवणार आहे माझं, पाणी न घालता गावरान दूध आणि गाजरचं किस आणि साखर. फक्त 4 पदार्थ गाजरच्या हलव्यासाठी लागणार आहे. आता तुपावर इकडे भाजी पण शिजून झालेली आहे. फ्लावरची आणि बटाट्याची मिक्स भाजी केलेली आहे, ती पण शिजत आलेली आहे आता. आणि 5 मिनटं आता इकडे गाजराचं किस पण तुपामध्ये 5 मिनटं तुपात शिजून घेतलेलं आहे ना. आता 1 ते 1.5 कप असं दूध टाकून घेते मी त्याच्यात अशी दुधावरची जाडसर साय पण त्याच्यात पडलेली आहे. सायमुळे अजून छान लागणार आहे आपल्याला गाजरचा हलवा. दूध टाकल्यानंतर ते पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं छान असं. दूध टाकल्यावर असं गाजरचा हलव्याचा रंग थोडासा पांढरा दिसायला लागतो, परंतु नंतर परत पूर्ण शिजल्यानंतर लालबंद असा रंग येतो त्याला. आता दुधामध्ये पण 10 मिनटं शिजू द्यायचं आहे. मग नंतर आपल्याला साखर टाकून घ्यायची त्याच्यात. बघा, दुधात तसा 10 मिनटं शिजलेला आहे आता गाजराचा किस. आता साखर टाकून घेते मी त्याच्यात. मी आता जी तुम्हाला वाटी दाखवते ना, ही ती त्यात पूर्ण अशी भरून साखर टाकलेली आहे. थोडासा गोड आला तरच ते खूप छान लागतो. पूर्ण 3 वाट्या साखर आणून घेतलेली मी. आता गाजरचा हलवा शिजतो साखरेमध्ये, तोपर्यंत मी पोळ्यांसाठी पीठ भिजवून घेणार आहे. भाजी तर बनवून झाली मी आपली. आपल्या इकडे पीठ पण भिजून झालेलं आहे माझं. आता पोळ्यांची तयारी झालेली पूर्ण. आता चपात्या करायची. आणि बघा, गाजराच्या हलव्याला किती छान असा कलर आला आहे.
आजूबाजूने तूप सुटीपर्यंत असं शिजलेलं आहे. ते लाल बुंद असा कलर आलेला आहे आणि हलवा बघून नक्कीच तोंडाला पाणी येईल सगळ्यांच्या. तरी बघा पूर्णपणे आता हलवा तयार झालेला आहे बनवून. आणि इकडे माझ्या पोळ्या पण बनवून झालेल्या आहेत. आता एकच पोळी शिल्लक आहे. तोपर्यंत आता बघा माझी आई आमची आजी माझी आईचे हात पण धुवून झालेले जेवणासाठी. तर नाही का जुन्या लोकांचं कसं असं एक जेवणाचा टायमिंग फिक्स असतं त्यांचा 7 ते 7:30च्या दरम्यान जेवण झालंच पाहिजे. पण आमच्या आजीला मी आता हलवा टेस्ट करण्यासाठी देते. कसं आला ते सांगू. आई माझी आईला पण खूप आवडतो बाळाचा हलवा म्हणून खास त्यांच्यासाठी पण बनवला येतो. बघा माझ्या आईने आता टेस्टिंगसाठी हलवा घेतलेला आहे. बघा आई म्हणते कसा झाला गाजरचा हलवा ताई बाई? हलवा आणि आई तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला गाजरच्या हलव्याची रेसिपी नक्कीच सांगा. अजून ही चव चॅनल कशी लागली ते विचाराय ना मी ती सबस्क्राईब सांग. केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आई काय खूप छान हलवा झालेला आहे म्हणे. आणि मी पण खाऊन चांगला पाहिला लागा ना एक बोट वर असं. पैसे सांग खरंच खूपच छान लागला. ही वाजी राहिली. तुम्ही पण अशा रीतीने गाजरचा हलवा बघून पहा आणि कसा झाला तुमचा हलवा मला कमेंट करून नक्कीच कळवा. स्वेटर घालेल्यावर बी थंडी वाजत बाय सगळ्यांना.